की महाराष्ट्रातील असे 32 संघ आहेत ज्यांनी आज ठाणे येथील बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये ह्या प्री क्वालिफिकेशन स्टेजमध्ये सहभाग घेतलेला आहे। ह्या 32 संघांपैकी 16 संघ ह्यांची निवड केली जाईल आणि 18 तारखेला डोम SVP स्टेडियम वरळी या ठिकाणी या 16 संघांमध्ये जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे, जी स्पर्धा आहे ती त्या ठिकाणी केली जाणार आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत। सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब यांचा जो स्वप्न होता की आमचा महाराष्ट्राचा गोविंदा हा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये तो जायला हवा, ह्या दृष्टिकोनातून आज या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। सर, इन्शुरन्स संदर्भात अशा प्रकारचं आपण दखल घेतलेली आहे। गोविंदा हा निश्चितपणे महाराष्ट्रासाठी दहीहंडी हा फार मोठा एक उत्सव आहे, सण आहे आणि गेल्या वर्षी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे एक विनंती केली होती की राज्याचे आपले जितके गोविंदा खेळाडू आहेत यांचा जो विमा आहे तो विमा राज्य शासनाच्या वतीनं तो त्यांना देण्यात यावा, जेणेकरून शेवटी कसं ही मुलं असतात, ही खेळणारी मुलं असतात, ह्यांना दुसऱ्या कुठल्याही अशा विमा कंपनीच्या भरोश्यावर न राहता त्यांचं पूर्ण जे आपण सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणतो हे राज्य शासनाच्या वतीनं उचललं जायला हवं। म्हणून सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी विधानसभेचं ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनाच्या वेळेस त्यांनी विनंती केली होती की जे महाराष्ट्राचे गोविंद आहेत ह्या गोविंदांना विमा पुरवायचं काम सरकारने करावं आणि म्हणून ह्या वर्षी गेल्या वर्षीसुद्धा आणि यंदाही महाराष्ट्र शासनाने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 75,000 गोविंदांना विमा देण्याचं काम हे केलेलं आहे। आपल्याकडे पण काही विमा संदर्भात बघा, आयोजक म्हणून आमचीही जबाबदारी असते। आज बघा शासन आहे, शासन तर नक्कीच या गोविंदांच्या पाठीशी आहे, परंतु आयोजक म्हणून जे गोविंदा आमच्या कार्यक्रमाला यशस्वी करतात, ज्या गोविंदांमुळे आज आमचं नाव झालेलं आहे, ज्या गोविंदांच्या मदतीमुळे आज आम्हाला अशा भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करता येतं आहे, अशा गोविंदांचं विमा किंवा ते पूर्ण त्यांचं ज्या काही त्यांच्या अडीअडचणी असतात ते पूर्णपणे सोडवण्याचं काम म्हणून ती आमची जबाबदारी आम्ही समजतो। आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाचं पण आपण जर पाहत असेल तर आज एका दिवसामध्ये कमीत कमी या 2 दिवसामध्ये 27-28 7,000हून अधिक खेळाडू हे या ठिकाणी येणार आहेत आणि या प्रत्येक गोविंदाचा इन्शुरन्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि 18 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। बक्षिसाची देखील मोठी लयलूट असणार आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी त्यांना नेमणार आहे। IPL आणि प्रो कबड्डीच्या धर्तीवर आता आपण प्रो गोविंदाला नेत आहोत, तर बक्षिसाबद्दल सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये आम्ही आपल्याशी चर्चा करू, सगळं ठरलेलं आहे। फक्त इच्छा हीच आहे की राज्याचे उद्योगमंत्री, राज्याचे क्रीडा मंत्री आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांच्या वतीनं हे बक्षिसाची जी रक्कम आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीनं ही बक्षिसाची जी रक्कम आहे ती जाहीर करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे। म्हणून 1 तारखेला किंवा 2 तारखेला आम्ही ते सुद्धा आपल्यासमोर जाहीर करू। गोविंदाची टीम कशी काम करत आहे, एकंदरीत जजेस असतील, त्यांच्या खाती असतील, त्यामुळे निवडताना एकदम आपण पाहू शकता की या ठिकाणी 30 समितीच्या सदस्यांना काहींना जज म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे, काहींना रेफरी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे, काहींना हेड जज म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर काहींना हेड रेफरी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। असे प्रत्येक समितीच्या सदस्याला एक जबाबदारी देण्यात आलेली आहे। ह्या समितीतले काही जे सदस्य आहेत हे खेळाडूसुद्धा आहेत, परंतु त्यांनी ह्या प्रो गोविंदामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यांचं खेळाडू पदाचा जो आपण म्हणजे असं समजा की त्यांनी त्यांचा खेळाडू पदाचा राजीनामा या प्रो गोविंदासाठी दिलेला आहे, कारण एका वेळेस ते एकच जबाबदारी ते स्वीकारू शकतात आणि म्हणून ह्या 30 जणांची आमची जी समन्वय समिती आहे त्या समितीच्या वतीनं ह्या प्रत्येक या कार्यक्रमाचे प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आलेली आहे।